गडगाव इथे पंचायत समितीची जे बिल्डिंग मंजूर झाली त्याच्यासाठी आज भूमिपूजनासाठी आम्ही आलो. या पंचायत समितीची जो बिल्डिंग आहे त्याच्यासाठी त्यांना 1 एकर जमीन दिली गेली आहे. हा पहाड दिसतो आहे, याला साफ करून ते बिल्डिंग बनणार आहे आणि ते एकदम चांगली होणार आहे. या पंचायत समितीमध्ये ज्याने खास करून मेहनत केली, मागणी केली ते आपले सभापतीसुद्धा इथे आहेत. ते गणेशदादा आहे, विजूदादा आहे, रविदादा आहे. आणि या पंचायत समितीमध्ये जेवढे आपले काम करणारे पंचायत समिती सदस्य असेल, सभापती असेल आणि जे माझे शिवसैनिक, हे खास आज याच्यासाठी मी बोलतो आहे. कारण हे पंचायत समितीची इमारत आहे, मंजूर झाली, याची भूमिपूजनसाठी आम्ही आलो. पण काही लोकांना अजून इथे स्वप्न आहे, काही वस्तू आमची आहे, आम्ही करायला पाहिजे. आता तुम्हाला मी सांगतो आहे की काही लोक इथे सरपंच आला, उपसरपंच, आणि ते काही दुसरी ठिकाणी उद्घाटन करायला आले होते. काय पंचायत समितीचे आमचे नेत्याने मंजूर करून दिली. कोणाच्या बापाची निधी नाही असते. यामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग असेल का कोणतीही बिल्डिंग असेल, कोणताही सरकार राहिला, जेव्हा वस्तू मंजूर असतील, ज्या वेळेला जो त्या टेमाला जो तो आमदार असेल, जिल्हा परिषद मेंबर असेल, त्याला ते अधिकार असतात. पण काही लोकांना स्वप्न पडतं आहे, अजून आम्ही मंत्री आहे, अजून आम्ही अध्यक्ष आहे, अजून आम्ही खासदार आहे, आणि ते स्वप्न पडतो. आणि त्यांचा जे कार्यकर्ता आहेत त्यांना मोठा स्वप्न पडतो की आमचे अधिकारी, जे आमचे जे पदाधिकारी अजून मंत्री आणि आमदार खासदार आहे. असं नाही असतो. जो हजैर व वजीर, मी या मतदारसंघाचा मी आमदार आहे, आणि म्हणून आज मी जाहीर करतो, हे बिल्डिंग मी उद्घाटन केली आहे. माझ्याबरोबर माझ्या शिवसेनाचे सगळे पदाधिकारी इथे, सभापती सगळे जाहीर, रवी सर असेल, सभापती असेल, गणेशदादा, हे सगळे आम्ही आज जाहीर करतो. आम्ही बिल्डिंगचे भूमिपूजन आम्ही केली आहे. ज्याला स्वप्न पडतं आहे ते वेगळे बांधून घेतील. ज्यांना वाटतो का आमची बिल्डिंग आहे, आम्ही केलं आहे, ते त्यांचे पंचायत समितीची बिल्डिंग दुसरी बांधेल. हे मी एक आमदार म्हणून डिक्लेअर करतो. या ठिकाणावर आम्ही भूमिपूजन केलं आहे. इथे ते बिल्डिंग बनणार आहे. ज्याने बाकी सकाळी येऊन आम्ही भूमिपूजन केली असं सांगणारे आहेत, त्यांना माझी तुम्हाला विनंती, तुम्ही विचारा, तुमची खाती बनवणार आहे का तुमच्या बापाने मंजूर करून दिली आहे, एवढं विचारून घ्यायचं. मला काय लिहायचे ते लिहा, मी त्याच्या उत्तर दे. स्वप्न पडून राहिले ना लोकांना. मी आमदार झालो तरी त्यांना वाटतो का आमदार नाही झालो, तर मग त्यांना लाज वाटायला पाहिजे. आणि तुम्ही काम सुरू करा. हा, तुमचं जे क्षेत्र आहे मोजून दिलं असेल ते लोकपासून, जिथे जिथे आता हे रोडला साईडला जागा असेल, पटले साहेब, जिथे जिथे हा मटेरियल निघणार आहे, जिथे जिथे आपल्याला अडचण आहे, ज्या ग्रामपंचायतीने किंवा एखाद्याने मागणी केली तर आम्ही त्या भागाला मटेरियल आहे व्यवस्थित आहे, किंवा रोड साईडला काय आहे, जेवढं मटेरियल मातीचे रोड असतील, तिथं काचे मातीचे रस्ते असेल, काय असेल तर जेवढं एकदम चांगलं मटेरियल, कडक मटेरियल, एवढं लवकर आपल्याला करता आलं. आणि काय मदत लागली तर सांगायचे, आणि अडचण आली तरी सांगा, मी आहे तिथे. तुम्हाला सांगून देतो कुठले सांग, मला कोणी काय सांगितलं तर मला सांगा. हां, तेवढं आहे. तुम्हाला नाही बोलत असेल चिंतामण